भांडूपच्या बंद असलेल्या ड्रीम मॉलमध्ये एका तरुणीचा मृतदेह आढळलाय। मॉलच्या बेसमेंटमध्ये मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडालेली आहे। अतिशय धक्कादायक अशा परिस्थितीमध्ये हा मृतदेह आढळलेला आहे भांडूपच्या बंद असलेल्या ड्रीम मॉलमध्ये। आपले प्रतिनिधी प्रशांत बढे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया। प्रशांत, अशा पद्धतीने संशयास्पद परिस्थितीत आणि ठिकाणी हा मृतदेह सापडलेला आहे, नक्की पोलिसांनी या संदर्भात काही माहिती दिली आहे का? आणखी पूर्वी अगदी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिलेली आहे। ही महिला अनोळखी आहे, 35 ते 40 वय आहे तिचं। ड्रीम मॉलच्या बेसमेंटमध्ये साधारणतः 10 वाजताच्या दरम्यान काही लोकांना हा मृतदेह जे बेसमेंटमध्ये पाणी साचलेलं होतं त्याच्यावर तरंगताना दिसला। त्यानंतर त्यांनी भांडूप पोलिसांना याची माहिती दिली। पोलिसांनी तो मृतदेह बाहेर काढून आता पुढील प्रक्रियेसाठी जे आहे ते पाठवलेलं आहे रुग्णालयामध्ये। मात्र हा मृतदेह कोणाचा आहे, नेमकं या तरुणीशी काय झालंय, कारण गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईमध्ये अशा प्रकारे जी बंद जागा आहेत ज्या ठिकाणी अतिशय धोकादायक स्थिती असते अशा ठिकाणी अशा घटना वारंवार घडत आहेत। त्यामुळे नेमकं या तरुणीशी बरोबर असं काही घडलेलं आहे का किंवा नेमकं काय झालंय या संदर्भात पोलीस तपास करतीलच। मात्र गेल्या काही वर्षांपासून ड्रीम मॉल जो आहे तो पूर्णपणे बंद आहे। मोठी आग या ड्रीम मॉलमध्ये लागल्यानंतर संपूर्णपणे हा मॉल खाक झाला होता। त्यानंतर वारंवार इथल्या नागरिकांनी या ड्रीम मॉलच्या सुरक्षेबाबतच्या प्रश्नचिन्ह जे आहे ते वारंवार उभं केलेलं होतं। इथे काही तरुणी आतमध्ये जातात, त्याचबरोबर काही समाजकंटक देखील आतमध्ये जातात। त्यामुळे इथे सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात यावी अथवा याच्या सुरक्षेबाबत उपाययोजना ज्या आहेत त्या करणं गरजेचं आहे अशी मागणी होत होती। आणि त्यानंतर आता हा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ भांडूप परिसरामध्ये उडलेली आपल्याला पाहायला मिळते। धन्यवाद प्रशांत या माहितीबद्दल। तर भांडूपच्या बंद असलेल्या ड्रीम मॉलमध्ये तरुणीचा मृतदेह आढळलेला आहे। 35 ते 40 या वयोगटातली ही तरुणी आहे। तिची अजूनही ओळख पटलेली नाहीये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।